निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। आज सोमवारचे श्री महादेव आणि त्यांचे भक्त प्रसन्न झाले। चला आता आपण पुढे प्रस्थान करूया। अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू। हे श्री महादेव सगळ्यांवर कृपा राहू द्या। अवतार तू दुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिवहर शंभू। अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। गुरुवर, पावसाचे दिवस आहेत, सूर्यास्त होईल। आपण एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळात थांबायचे का? नाही जालिंदर, आपण पुढे जात राहूयात। जितकं अंतर शक्य आहे तितकं कापूयात। जशी आज्ञा गुरु। मी हे का म्हणतो आहे ते समजून घे जालिंदर। ऋतू कोणताही असो, आपल्याला आपलं अखंड कार्य करत राहायचं आहे। त्यामुळे कोणतंही आश्रयस्थान आता आपल्याला नको। वाटेत मात्र आपल्याला असे अनेक मठ दिसतील जिथे सर्व सुख आहे, परंतु जे कार्य करायचे आहे त्याला वेग नाही। आपण जे सांगता आहात ते मला पटले आहे। थोडक्यात आपण अशा कोणत्याही स्थानावर थांबलो तर तिथेच लोक गोळा होतील आणि जे सर्व दूर कार्य करायचे ते राहून जाईल। होय कानिफ, म्हणून आपण पुढे जात राहूयात। आता प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे। चला काय झालं गुरुवर? कोणाचं तरी रुदन कानावर पडत आहे। आकांत करतय कोणीतरी। परंतु इथे तर कोणीच नाही गुरुवर। गुरुवर, कोणी संकटात असेल आणि आपल्याला तिथे पोहोचायचं असेल तर सांगा, आपण तिथे पोहोचू। जावंच लागेल। जिथे धर्माचा बाजार मांडला आहे, जिथे देवाच्या नावानं लोकांना लुटलं जात आहे, असं असेल तर तिथे जाऊन आपल्याला ते सगळं थांबवावं लागेल। लोकांना खरा संत कोण हे ओळखता यायला पाहिजे। कोणालाही देवत्व इतक्या सहज दिलं गेलं तर त्याचं काही महत्व राहणार नाही। आपण भ्रमण करत असताना हेही पाहतोय की लोकांच्या श्रद्धेशी खेळलं जात आहे।
इथून कोणाला जाताना बघितलं का? तुम्ही कोण? गोपी बाबांचा शिष्य आहे आम्ही. इकडे कोणाला शोधता आहात? एक जोडपा आहे, त्यासनीच हुडकतोय. तुम्ही आल्या पावली माघारी परत जा. असं कसं माघारी जाणार? आमचे बाबा आम्हाला कच्चं खाते आल. परंतु त्या जोडप्याने असं काय केलं आहे की जीवाच्या आकांताने तुम्ही त्यांना शोधता आहात? आमच्या बाबाचं ऐकलं नाही तर त्यासनी आवडत नाही. म्हणजे जर तुमच्या बाबांचं ऐकलं नाही तर ही शिक्षा. तुमच्याशी बोलत बसून उपयोग नाही. नशीब वाचलो आपण. अहो ये साधू बाबा कोण आहेत? अगं कोणी का असं ना, आता कोणी साधू नगन कोणी बैरागी नगन, जे झालं ते पुरं झालं. पण बाहेर गेलं की आमच्या बाबांच्या मठात या बाबाचं दर्शन घ्यायला. असं दर्शन घेऊ की पुढचे कित्येक जन्म लक्षात राहील त्यांच्या. चल र माघारी, उगाच नको येळ घालवाय. हा चल. तुम्हालाच दोघे शोधत होते, बरोबर ना? जीव वाचला म्हणायचा. हे नक्की काय प्रकरण आहे? पार फसलो आम्ही. ते समजतंय आम्हाला, पण काय झालं ते सांगा. आता सांगून बी काय होणार? अहो तुमच्या जीवावर कोणी उठलं आहे आणि तुम्ही गप्प बसणार? नाही नाही, आम्ही हे गाव सोडून निघून जाणार. त्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय झालं ते सांगा. सांगू, पर तुम्ही तरी काय करणार आहे? आदेश आदेश, अलख निरंजन निरंजन. आम्ही काय करू शकतो याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. सुकलेजी सांगतो.
बोला गोपी बाबा की जय, बोला गोपी बाबा की जय, गोपी बाबा की जय, गोपी बाबा की जय, गोपी बाबा की जय। माझ्या प्रिय भक्तांनो, परमेश्वर दूर नाही, तो आपल्या जवळच आहे, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच आहे। तुम्ही म्हणाल की हे खोटं आहे, पण त्यात तुमची काहीच चूक नाही, कारण तुम्हाला माहित नाही की परमेश्वर इच्छा कशी पूर्ण करतो। त्याच्यापर्यंत आवाज पोहोचला तर करतो तो, आणि त्याच्यापर्यंत आवाज कसा पोहोचेल मी पोचवेन। कारण मी त्याच्या अधिक जवळ आहे। तुमची गाऱ्हाणी सुद्धा मीच त्याच्यापर्यंत पोहोचवणार। बोला गोपी बाबा की जय बोला गोपी बाबा की जय। बाबा, एक जोडपं समस्या घेऊन आला आहे। तुमचं दर्शन घ्यायचंय बाबा। भक्तांना जास्त वेळ ताटकळत ठेवू नका रे। आलो, लगेच घेऊन आलो। जोडपं तरुण आहे की म्हातार? बाबा, म्हाताऱ्या कोतऱ्यांना आणतच नाही इथं। बाबा, आले हे। या या या। कल्याण होईल पोरांनो तुमचं। बाबा, आमच्या शेतात धान्यच पिकेना झाले। अरे तुझ्या शेतात देवीची पूजा केली काल रात्रीत कोणीतरी। तुझ्या नावानं लिंबू आणि नारळ जमिनीत पुरून ठेवलाय। बाबा, आता काय करावं? आम्ही कसं जगायचं? मी आहे ना। यांची इथे राहण्याची व्यवस्था करा। हे बघा, सेवा केली की पुण्य वाढेल आणि समस्या ही आपोआप दूर होईल। मी सांगतोय तोवर इथून जाऊ नका। या तुम्ही। चला, मी दाखवतो कुठं राहायचं। आज रात्री हिला सेवा करायला पाठवून द्या। होय बाबा। या। या, काही चिंता करू नका, इथं तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही। हो, तुम्हाला काय हवंय का?
नाही काय नाही. लाजू नका, इथं तुमची सगळी व्यवस्था होईल. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तिथं बाजूला भोजन कक्ष आहे. तुम्हाला स्नान करायचे आहे तर तिकडे स्नान करायची व्यवस्था केली आहे. म्हणजे तुम्ही दमला असाल, स्नान आटपून थोडं विश्राम करा. बाबांनी बोलवलं तर तुम्हाला सांगायला येतो. बरं, येतो म्या. अहो मला इथं लय भ्या वाटायला लागली. म्हणजे बरोबर नाही वाटत इथं. वय ग, मला हे कसंच व्हायले. पण तू काळजी नका करू, मी आहे ना. पण त्यांनी थांबायला कशापायी सांगितलं असेल? नाही म्हणजे काहीतरी उपाय सांगितला असता तर गेलो असतो आपण. इथं थांबायचं म्हणजे तू काळजी नका करू, बघू आपण. हा, आज जे भक्त जोडपं आलं होतं त्यातल्या तिला म्हणावं बाबांनी बोलवलंय. बरं बाबा, जा. बाबा मी जाऊ का? ती आली की जा. बर, पाय दाखतोय. अगं जरा पडकी झोप. मला इथं झोप नाही यायची. येऊ का? वय आता म्हणजे तुमचाच आश्रम आहे की? नाही नाही, तुम्ही आमचे अतिथी आहात. बरं चला, बाबांनी तुम्हाला बोलवलं आहे त्यांच्या विश्रामगृहात. नाही नाही, तुम्हाला नाही, फक्त त्यांना बोलवलं आहे. पण म्या येतो की हिच्या संग? नाही नाही, बाबांचा तसा आदेश आहे. त्याचं उल्लंघन झालेलं त्यांना आवडणार नाही. बरं, या तुम्ही एकट्या. बाबांचं विश्रामगृह कुठे आहे तुम्हाला तर माहीत आहे. इतक्या रातच्याला कशापायी बोलवला असेल? मला काही कळ नाही. मला ना त्या बाबांची नजर लई वंगाळ वाटते. मी आल्यापासून सारखे पाहत होते. अगं मला तर आता इथून पळून जावं असं वाटतंय. अगं भय, पण इथून जाणार कसं? नाही म्हणजे इथे सगळीकडे त्यांची माणसं असणार ना ग. ते काय बी नाही, आपण इथून जाऊया चला. बरं बरं, चल. बाबा त्यांना सांगितलंय, येते ती. आता जा तुम्ही.
होय. आणि हो, यानंतर कोणाला सोडू नका. आत आली की समधी दार खिडक्या लावून घेतो.